नमस्कार मंडळी. हास्यराग आळवायला योग्य असते कुठलीही वेळ. म्हणूनच पुन्हा जमूया विनोदाच्या स्वरांचा मजेशीर खेळ. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. टेन्शनचे स्वर वर्ज करून विनोदाच्या तिन्ही सप्तकातील गायकी सादर करण्यासाठी तयार आहेत सगळे हास्य चूडामणी. त्यांचं जोरदार स्वागत आहे. यांना शब्दांची साथसंगत देऊन यांच्या हास्य गायनाची शोभा वाढवण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, 2 भांडकुदळ बायका आणि त्यांचे 2 चतुर नवरे यांची धमाल गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. हॅलो. हॅलो गोस्वामी. हा बोल मोठे. ऐक की गोस्वामी. बोल ना. अरे मोरेंचा फोन आला होता. म्हणले बसायचं का आज? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. मग जाऊ की. काय मग? सांगू, काय 4 आठवडे झाले एक घोट घरच्याखाली गेला नाही. तेच म्हणतोय तर आता मग. फरसान मधले शेंगदाणे पण चिडवतात मला. हा? काय म्हणला? अरे फरसान ते जाऊ दे, ऐक ना. हा. अरे हिने तंबीच देऊन ठेवली आहे. आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. अरे माझ्या घरी काय वेगळा आहे तवा. मग पण आता मोरेंचा फोन आलाय म्हणल्यावर लगा जायला लागल की नाही? करूया काहीतरी काढतो आयडिया. हा तर माझं घासावा शिवायला तयार लागला. राहा फक्त, काढतो काहीतरी आयडिया काढतो. मला फोन कर बरं का. हो चालतंय. ठीक आहे मग. हा चल. आयला आता कसं काय करायचं. नमा बाहेर ये. नमा बाहेर ये. कशाला माझ्या नावाने बोंबलताय सकाळी सकाळी? काय हे काय काय? तुला किती वेळा सांगितलं केस विंचरले की तो हा केसांचा पुंजका डस्टबिन मध्ये टाकत जा. हे काय हे तू असं वागत राहतेस. मग मी सुट्टीच्या दिवशी मी खाली जाऊन मग बसेन ना, गप्पा मारत बसेन मी. शिवाय हे कोणाचे केस आहेत? कोण? 1 मिनिट. हे त्या मोठ्यानबाईचे केस आहेत. मोठ्यानबाईचे केस आहेत हे. अच्छा, मोठे वहिनींचे तिचे केस आहेत. मग राहू दे. आता मी बघते. ना कशाला मोठ्या वहिनीची राहू दे. सुट्टीच्या दिवशी भांडणं कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसते मी. नाही तर आज तिला सोडलीच नसती मी. नेहमीच झाले हो तिचं. नाही एक मिनिट. नेहमीच झालं मग बोल तू. काय मग बोललं पाहिजे. काय नेहमीच झालं मग तू भांड. तू तिला सांगितलं पाहिजे. बोललं पाहिजे ना. आता कसं? मोठ्यानबाई, ए मोठ्यानबाई, काय या बाहेर, या बाहेर. उठाना काय ओळख पडलीत. बाहेर ये मोठ्या. हळू आली बाहेर. काला काळा काढते सकाळी सकाळी. तुझ्या केसांचा पुंजका माझ्या घरात काय करतोय? माझ्या केसांचा पुंजका वय मग कोणाचा आहे ग? अगं माझाच कशावरून असेल? ती वरच्या माळ्यावरती सागडीन राहते तिचं असेल की. सागडीनीच वर नको ढकलूस ग. तिचे केस पांढरे आहेत, काळा केस आहेत. घे तुझ्या घरात टाक धर. मग तिच्या नवऱ्याचा असेल तो नाही का सागडे झिपरा वाढून फिरतोय त्याचा असतील काय केस? सांगतीस मला ते एवढेच आहेत. एवढं मोठा आहे पुंजका तुझ्या घरात टाक धर. ये माझाच कशावरून असेल का सांगतीस मला? तुझ्या केस गळत नाहीत होय? नाहीच गळत माझे केस. तूच टाकली असशील. ए टाकले नाही मी. हे बघ चांगले एवढे लांब मोठे केस आहेत माझे. सांगतीस नी गंगावन घालून फिरतीस. देव कशाला मग दे की हात केस. तुला कशाला हातात देऊ का मी केस? सांगतीस ती स्वतःच्या केसाला काय गम लावून चिकटवलेस वय? मी गमच लावून चिकटवले. तुला काय करायचंय ग? तुझे हे केस आहेत ना तुझ्या घरात टाक. माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजेत आधी सांगून ठेवते. तर मी आणि मग तू आहे सांगून ठेवत्या. माझ्या घरात केस कशाला टाकली ग? आणि यो तुझा डब्बा माझ्या घरात इथे काय करतो ग? तुला दार नाही वय? सांगतीस ती मला माझ्या डब्याला धक्का मारलीस. तुझ्या डब्याला मी जात
मारीन. अगं तू काय पागल बिगल आहेस का गं? साडीचा डबा आहे तुझा. मला सांगती अगं तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात. मी कधी काय बोलते तुला? तुझ्या नवऱ्याचा जसं काय सोन्याच्याच बहिणी आहे ती. माझा नवरा तर मला सोन्यातच मारतो. बस झोंबलं काय ग तुला लय मग सोन्याची बनियन जरा मोठी शिव इथपर्यंत कशाला शिवते ग? झंपर वाटतंय ते. बेंबी झाकायला शिकव नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला काय बोललीस? बेंबी झाकायला शिकव. ढेरपोट्या कुठला तुल 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 नाचतंय सगळं. बया 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 कोण सांगते ढेरपोट्या बोललीस? माझ्या नवरा तुझा ढेरपोट्या. माझ्या ढेरपोट्यावर येऊन तुमच्यामुळे मला शेत खायला लागतं तिथे. फुटा एक दिवस. वहिनी बघा ढेरपोट्या बोलू नका. तुम्हाला ढेरपोट्या बोलायचा हक्क आहे का? आपण नाही ढेरपोट्या बोलायचा. बाई तुम्हाला ढेरपोट्या बोलते खुशाल तिला खायला घालताय तुम्ही. मी बोलतो एक मिनिट. वहिनी तुम्ही तर ढेरपोट्या बोलूच नका. नाही पण ही कशी बोलती? मला मुळात तुमच्याशी बोल. ए मोठे हा? बारे काय झालं बरं. गोस्वामी? काय झालं गोस्वामी? तुझ्या बायकोला समजव. हा? तुझी बायको माझ्या बायकोला खोटारडी बोलली. नाही का आता खोटं बोलणार नाही होय. खोटारडी ए, बोलली बघ, तू? ए, हा. मोठे हा. असं चालणार असेल ना मग बघ माझं डोकं फिरेल मी खाली जाऊन बसीन मग. मग मी काय का बसतोय तेव्हा? मग माझं बी डोकं फिरलं तर मग मी बी खाली जाऊन बसीन. हं. नाही मोठे काय? मुद्दा लक्षात येत नाही तुझ्या. मला कळलंय बरोबर. हे बघ काय? तोंडावर बोलते मी तुला. तोंडावर बोलते मी खाली जाऊन बसीन. आलाय मुद्दा माझ्या लक्षात आलाय. बोल बायकोला बोल. तुला काय अक्कल आहे का जरा? माझ्या अक्कल हो आतमध्ये. हो आतमध्ये बघतो. हो आतमध्ये. वहिनी सॉरी तुम्ही दोघं आत जा. याडायस का रे? याडायस का तू जरा इकडे काय झालं? आता बोल. अजून मुद्दा लक्षात नाही आला का तुझ्या? खाली जायचं. ए बाहेर ये. बघ हे खूप झालं. काय? मी आत्ता मोरेंना फोन करणार. मोरेंना जातो. काय तू काय म्हणली सांगलं पण? मी काहीच नाही म्हणले. तिकडनं कुठली तरी केस सोडून आले तिच्या घरात म्हणली माझे केस पडले. ए खोटं बोलतेस का? खोटं जरा खरं बोल. थोबाड बघितलं का आरशात? खोटं आवाज चढवायचा नाही मोठे भाऊजी. वहिनी गोस्वामी वहिनी हा बघा बायकोला खोटारडी बोलायचं नाही. मोठे. ती फिंदरी आहे पण मग खोटारडी नाही ती. मोठे, आवाज न वाढवायचा. काय? बस झालं. मी आता सेक्रेटरीना फोन करतो. लावा फोन लावा. फोन लावा. फोन करतो. नाही मोरेंना मी फोन लावा. फोन कशाला? डायरेक्ट जाऊच की आपण. तयारी करावं लागेल ना. म्हणजे त्याला सांगावं लागेल तयार राहा म्हणून. डायरेक्ट कसं जाणार? मी सांगतो ना त्याला. नाही संपवतो विषय. तू बघच ग. ए. तू बघ हॅलो. सेक्रेटरी मोरे. अरे हे गोस्वामी, हा अरे तू आणि मोठी येणार होता ना घसावाला करायला? मग येणारच आहे. हं? म्हणजे येणारच ना. हा. येणारच. हा. आमचं इथं भांडणं चालले आवाज होणारच ना. आवाज येणारच त्याचा. हे बघ हे मोरे तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मोठ्यांना समजावून ठेवा. हा. पण तुम्ही काय ऐकलं नाही. मग? आज तर माझ्या बायकोला खोटारडी बोललाय माहितीये. हे बघा हे असं झालं ना आम्ही दोघंही खाली येऊ विषय संपवून टाकू असं सांगतोय. अरे तेच म्हणतोय मी. बसायचं ठरलं होतं ना मग मध्येच भांडणाचं कुठं काढलायस? मोरे माझी बायको समोर आहे आणि या तोंडावर बायकोला माझ्या खोटारडी बोलतोय. हा कल्लं माझ्या बायको समोर आहे काय? हा आणि तुमच्या झगडा चाललाय? तसं नाही. मग हे बघा आम्ही दोघं येतोय खालती. अरे विषय संपवायचा. अरे हो, हो. विषय. अरे बा आधी सांगायचं नाही काय? तयारी नसती केली. फोन कशाला केलाय? बरोबर आहे. त्याच्याकडेच केला हो, ना. हो. फोन का केलाय? अरे हो अरे पण पाणी की सोडा. हा पाणी की सोडा. सोडा सोडा. काय सोडा? काय सोडा? थांबा. मी का सोडा? काय सोडा पण? मोठे सोडा. गोस्वामी सोडा. मोठे सोडा. काय सोडा? तो बोलतो घर सोडा. तुम्ही सोडा घर. हा? तुम्हाला सांगते सोडा घर. हा नाही हे बघ सोडा. हा ए गोस्वामी अरे काय येडायस का? स्वतः पुरतं सांगतेस माझं कोण सांगणार? माझं कोण येडा कोण? बोला, हॅलो तुम्ही बोला, सगळं हा मी वाईट हा बोल. थांबायच तू मोरे. हा मोठे. हा पाणी पाणी काय? पाणी झालं घरात. कळलं ना आंघोळीला पाणी नाही इथं. एवढंसं पाणी असतं ना तर ग्लासात ह्याला बुडवून मारला असतं. लिंबू पिलं असतं त्याच्यावर आणि लिंबू ह्याच्या नावानं टाकून दिलं असतं. हा थांब की आता. माझ्या नावाने कळलं तुम्हाला? हो कळलं ना? अरे होय होय. हा. हो सगळं केलंय पण चकण्याचा काय? काय पण कोण पण काय पण मग हे ना काय? टोमॅटो टोमॅटो काय टोमॅटो? टोमॅटो सारखा कापीन मी मोठे ना. चाट मसाला हे खाऊन टाकीन चाट मसाला लावून टोमॅटोला. मग मी चना गार्लिक फ्राय करी याला फ्राय करी. मी बॉईल अंडी पण आहे. मी बॉईल अंडी सारखा खाईन याला. मग मी बॉब्या कुरुम कुरुम ह्याला. हे बघ
काय चणाडा धनाडा बडीशेप काय पण कळलं काय बडीशेप तुझ्या आईशीच्या भावान घाला नव्हती दारू अरे हे हा. अरे माझं घर आहे का हाते नाही अबघ फक्त चिवडा मिळेल तो समजून घ्या तुम्ही बाकी काही नाही चालतंय त्याला काय चालतंय की ते पण चालतंय सोडायचं नाही त्याला सोडायचं हा नाही. मी नाही सोडणार आता मी पण नाही सोडत सोडायचं. तुम्ही काय बघत बसला तुम्ही बोला ना. अरे बोल तू हे जाऊ दे इकडे यावा. हे तू कशाला बोलतोस ग? मोरे भाऊजी ओ वैरी तुम्हाला काय हवाय तुम्हाला काय हवंय म्हणजे नाही नाही अहो म्हणजे तुम्हाला काय मी त्रास देणार नाही हा तुम्ही खाली येऊ नको नवऱ्याला पाठवा खाली नवऱ्यालाच पाठवते खाली. मग कसा सोक्ष मोक्ष लावतो तो आज मोरे भाऊजी तुम्ही सोक्ष मोक्ष काय तो लावून टाका. याच्या पुढे ही गोस्वामी माझ्या दारात भांडा आली ना अशी एक नाही ठेवून दिली ना तिला तर सांगा ठेवून मोरे लय झालं आम्ही दोघं येतोय तुम्ही तयार राहा विषय संपला मग मी का बसतोय नाही चल ना आता चल की मग. काय तो सोक्ष तुला लावून बघतो टाक आज. ना. लावून टाका. हा, चल, चल, चल. 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 परत नाही पाहिजे चल, मी आलो. चल, चल. 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 आमच्या घरात जर कचरा दिसला तर या बाईकडनं चांगला दंड करा म्हणून दंड आणि तू आणि माझ्याकडे घेणार आहेत का पैसे आहेत का जागाचा साड्या एक आणि भीक मागाने पैसे मिळव माझ्या साड्यावर अर्धा तास झाला हे भांडण अजून मग काय कोण बोललो दीडशाने बोलली मला दीडशाने बोलली हाय तर बोलणार नाही का मग मोठं दीडशाने दीडशाने म्हणली सोयला. बोलले तर ना तुला तर हिवनी सॉरी सॉरी आणि काय सॉरी म्हणती ना मीच मिनिट सॉरी म्हणाली सॉरी म्हणतेच मी म्हणजे तुम्ही मोऱ्याकडे ह्याच्यासाठी गेले होते म्हणजे नशा करायला गेले होते काही बस, मोऱ्याकडे बस, बस. हा. तुम्ही दारू पिऊन आले तुम्ही दारू पिऊन आले तू गप्प बस अहो, काय करशील? अहो, कुठे? अरे आजचा अहो, वाटला अहो, गेला अहो, चल तू. मग माझ्या इकडे अहो, हे आपलं घर नाहीये अहो, हे काय करते तू बघा अरे काय बस तू हो तुम्ही तिकडे अहो, हे नाटक करती अरे तुम्हाला लागलं लय भारी भारी सुचतो बरं का टॅलेंट लय अरे काय लागा विषय लग्न झाल्यापासून टॅलेंट कुठे लपलंय कळत नाही काय मी काय म्हणतोय इस बात पे अजून एक पेक झाला पाहिजे घेऊनच आलोय मला माहित प्लॅनच बनवलेला मूज कोटड आपली काय बसले तू ये इथं काय होतंय आता मी आणली मी हॅलो काय ग मोठीन बाई लय खुश झाली असेल ना ग आता तू खुश झाली असेल ना ग अगं तुझ्या घराचा असा सत्यानाश करून टाकलायस ना डोळ्यात पांढरे होतील तुझे माझ्या घराचा सत्यानाश केलाय क्या बात आहे काय कच्चा भांडला राडा घातला नुसता मज्जा आली मस्त मस्त प्रसादा मधला जो टाइम लॅप्सचा इफेक्ट होता फास्ट फॉरवर्डचा त्याकरता गोस्वामींना सॅल्यूट आहे टाळ्याच वाजल्या पाहिजे अफलातून आणि तितकंच योगदान आमिर आणि त्याच्या बँडचं फॅन्टॅस्टिक कल्पना पण मस्त होती मोऱ्यांचा सहभागही फार मस्त होता आणि तो नॉर्मल चाललेला प्रवास अचानक फास्ट फॉरवर्ड कधी झाला हे कळलं पण नाही इतक्या शिताफिनी तुम्ही त्याला वेग दिलात आणि तुम्ही आल्यानंतर परत तो वेग मंदावला आणि परत रुटीन सुरू झालं ते जे ट्रान्झिशन होतं अफलातून चौघांनी फार मजा आणली वंडरफुल सई मला सगळा सेट खूप आवडलेला आहे सेटसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स आणि नावं मोठे गोस्वामी असल्यामुळे इतकी त्याला एक वेगळी झालर आली त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं आणि आम्हाला खूप ऑडियन्स म्हणून फार मजा आली खूप नॅचरल होतं सगळं खरोखर 2 फ्लॅट्समध्ये घडतंय असं वाटलं मस्त झाला परफॉर्मन्स मस्त विषय
मंडळी, आपल्या डोक्याला न झेपणारी एक नवीन कल्पना घेऊन गौऱ्या पुन्हा एकदा आलाय चेतनाच्या घरी आणि नेहमीप्रमाणे शब्दांसोबत हातांच्याही फटकेबाजीनं त्याचं प्रबोधन करायला तयार आहेत चौगुले काका. चला तर बघूया या त्रिकुटाची धमाल गंमत. चेतू बाळा, काय करतेस तू? बाबा मी चित्र काढतेय. चित्र? हो बाबा. काय काढतेस? हत्ती काढतेय बाबा. आई ग, बघू जरा बाळा. हे बघा बाबा. आई ग, हत्तीला चोच. काय रे हा हत्ती? काय ग? बाळा, हो? 3-4 प्राणी एकत्र झालेत असं नाही का वाटत तुला? नाही बाबा. बाबा मी ना आळोखे पिळोखे देणारा हत्ती काढलाय. म्हणजे आपण नाही का आळोखे पिळोखे देताना ऐक संग ताट करतो तसं हत्तीने केलंय म्हणून त्याची सोंड ताट झाली. म्हणजे अळोकी बिळोकी देताना सोन पण त्याची अशी ताट केली. नको हे सगळं करू. चित्र केलेचा आपल्याला शाप आहे बेटा. तुला चित्र काढायचे सोपी काढ ना बाळा. कुठलं काढू बाबा? हास्य जत्रेमधल्या समीर चौगुलेचं चित्र काढ. बाबा मला जमेल ते. बेटा, निसर्गाने चुकवलेल्या चेहऱ्याचं चित्र चुकून किती चुकणार अजून बेटा. घे तू काढायला, काही प्रॉब्लेम नाहीये. एक म्हणा, सगळ्यात आधी कपाळ काढ. पुढची इच्छाच मरेल तुझी. घे काढायला. मी काढते बाबा. मी काढते. हा. गौऱ्या. चेतू. गौऱ्या. चार वेळा म्हणते ना जा ना, कशाला थांबलं तिकडे? नाही बाबा, हा? गौऱ्या आलाय. गौऱ्या आलाय? हो, त्याचं महत्वाचं काम आहे बाबा. अच्छा, म्हणून तू आलाय का? तू कोपऱ्यात हो. तू आणि तुझ्या भाऊ या रमी खेळत बस तिकडे. नाही, तिकडे बस. काय गौरव, काय काम? काय ते हे आपलं काय आपलं ते अरे बोल ना. आपलं ते काय तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवू आता. प्लंबर. माझी बंकस करतो. एवढ्या कुणाला हसायला येतो? बाबा गौऱ्या गप ना. माझी भंकस केली आता. नाही बाबा. मग नाही. मी भंकस नाही केली चेतना. मग काय जबरदस्त मजा होता. तुझ्या तोंडातनं शब्द बाहेर काढायला. प्लंबर बोलू? हो माय गॉड. याला सांगा, हे तू काय हसतेस? त्याला सांग, ओरड त्याला. बापाला बोलतो तुझ्या, ओरड त्याला. सॉरी बाबा, सॉरी. अरे गौऱ्या गप ना. गौऱ्या काय ग? गौऱ्या कामाचं बोल ना. अगं काय करू ग? गौऱ्या इतक्या वेळा मार खातोस तरी का वायफळ बडबडतोस? अगं चेतना काय करू? हे तुळतुळीत जायफळ समोर असलं की मला कंट्रोल होत नाही. जायफळ बोलला मला. जायफळ बोला. नाही बोला. मला जायफळ बोलला. नाही नाही, मी त्याला म्हंटल. तो काय? मी काय म्हणाला? मग? मी त्याला म्हंटल कामाचं बोल नाही तर जाय पळ. अरे बापरे. बाबा बापरे. या बाबतीत बरं एकमत झालं दोघांचं. ये बेटा ये. यावर मला काहीच बोलायचं नाही बेटा. ये बेटा ये. नाही बेटा नाही. काय रे, काय अचानक माझ्याकडे काम काय काढलंस? ते कोण आहेस? कोण वॉचमन आहेस? नाही दिवाळी मागायला आलास? हे कुठलं कॅरेक्टर पकडलंस? ते काम आहे तुमच्याकडे. हा, काय काम आहे काका? हा, बोल 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 बोल. आपल्याला शाला काढायची आहे. गौरी झालं. शाला. क शाला.
कशाला म्हणजे कशाला काढायची कशाला म्हणजे अरे काका आपल्याला एरियातल्या लहान लहान बच्ची लोकांची काळजी आहे, त्यांच्या फ्युचरची काळजी आहे, त्यांचं फ्युचर एकदम मस्त व्हायला पाहिजे हे सांगतो अरे मी तुम्हाला. कुठली भाषा ही नॉर्मली कुठली भाषा बोलतोस तू ही असं नाही रे बोलायचं. कशी भाषा ही तुझी? कसं म्हणायचं काका मला लहान लहान मुलांसाठी शाळा उघडायची आहे, लहान मुलांचं भविष्य मला सुरक्षित करायचं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे. बरोबर या काकाश्री. आमास ही पहा शब्द सुमने म्हणजे माझ्यासारखा चिमुडा आपल्यासमोर शब्द सुमने वाहत आहे. शब्द स्वीकार करून घ्यावा. आमास लहान लहान मुलांसाठी सुंदर सुबक अशी छकुली छकुली शाळा उघडावयाची आहे. उघडावयाची आहे. आपली परवानगी हवी आहे. धनी ओ धनी भाई काय ते रुपड काय ते रुपड. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली डोळे तिचे सरस पण केवढे मोठे टेरेस. मेरे हाथ से वो मरने वाला है. माझा टेरेस आहे हे माझा टेरेस आहे. हा टेरेस बोलला. बाबा तुम्ही का उकसवता त्याला? मग तो पण जास्त करतो ना बाबा. तू मागे हो. हे तू मागे हो. ऐका हा, काय? ऐका बाबा त्याची भाषा चुकीची असेल हा. पण त्याचा हेतू चांगला आहे बाबा. होय. बाबा त्यांनी त्याच्या शाळेत ना तुमच्यासाठी नोकरी पण आणली आहे. होय बघा. मला नोकरी आणली बस. मला नोकरी आणलीस तू? हो नोकरी आणली. कुठला कॅरेक्टर आहे रे हे तुझं? नाही. हे काय आहे हे कोण वॉचमन आहेस आज तू? नाही. मग काय आहे नीट बोल. मला नोकरी आणलीस तू? होय तुम्हाला नोकरी आहे. कसली? माझ्या शाळेत तुम्हाला मुख्य पादक म्हणून जॉब आहे. काय? मुख्य पादक म्हणून जॉब आहे. मुख्य पादक म्हणजे? ते असतात ना. ए पोरांनो नीट बसा देन चमाट. पोरांनो नीट बसा मारीन चमाट. मुख्याध्यापक म्हणतात रे त्याला. मुख्याध्यापक. मग- तुझी लायकी आहे? तू मला नोकरी देणार? नाही. तू मला नोकरी देणार? परवा एक टप्पे आउट वरून भांडत होता खाली पोरांशी आणि हा मला नोकरी देणार? ऐक ना बाळा ऐक ना. काय? जी वास्तू गेले कित्येक वर्ष आधी तुझ्यावर थुंकली आहे परत ती वास्तू का सुरू करतेस तू? निघत बाबा ऐक ना बाबा. नाही निघ ना बाबा. बाबा ऐका ना बाबा त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. तू इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय ना म्हणजे मग त्याचं काहीतरी प्लॅनिंग वगैरे असेल ना. ह्याचं काय आयुष्यात प्लॅनिंग? ह्याचं प्लॅन आहे का आयुष्य? मला सांग. तुझं प्लॅनिंग आहे? आहे का काय? केलंय, ह्याचं- त्यांनी केलंय. अरे शाळा काढणं म्हणजे वडापावची गाडी काढणार का सोपं नाही रे. शाळा आहे ती बाबा शाळा. हो. माहिती काढलीस का त्याची? सगळी माहिती काढलेली बस इकडे. बसू. शाळा काढायची म्हणजे तुला काय काढायचंय? मला शाळा काढायची आहे. म्हणजे काय? ते असतं ना ते ज्युनियर केजी सिनियर केजी बीजी. केजीचा फुल फॉर्म काय? केजीचं फुल फॉर्म हे किलोग्राम. गौऱ्या की आणि ते ज्युनियर केजी आणि ते असतं ते सिनियर हा, केजी. म्हणजे ज्युनियर म्हणजे जे कमी वजनाची मुलं आहेत ना ती ज्युनियरमध्ये बसतात आणि जास्त किलोग्रामची पोरं आहेत ती सिनियरमध्ये बसतात. ते आपले ती जास्त सिनियरमध्ये बसतात. हे उत्तर फायनल आहे तुझं? हो. बाळा मी परत एकदा विचारतो शांतपणे विचार कर आणि उत्तर दे. हे उत्तर फायनल आहे का तुझं? हो या या, 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 हो. मिल गया रे. ठीक आहे रे? ये मिल गया है आज हाथ में. अब ये पलटा बुई होएगा इसका. अब ये पांचों भाग को पैर लगा के भागेगा कैसा देखो. ये आ गया रे इसका. मिल गया रे. हा इसका भाई. अरे तुझ्या बापाला माझा पाय काय एवढा आवडतो यार. नका काका. अरे बाबा दिव्य जाती जिथे प्रचिती तेथे कर्माची जुळती म्हणून पाय पकडले तुझे. काय उत्तर दिलंयस तू? किलोग्रॅम. लांबो लांबो त्यात किलोग्रॅम. हा. केजी म्हणजे किलोग्रॅम. किती घाणेरडं उत्तर दिलंस रे. हे उत्तर जर डुकरासमोर टाकलं ना डुक्कर सुद्धा डुक म्हणून मान वळून पळून जाईल. पण तुम्ही कुठे पळून गेलात? अरे मेरे को डुक्कर मरता है. नाही तुझी अक्कल आहे. एक मिनिट. मध्ये नाही यायचं मला. तुम्हाला माझी शपथ आहे मारू नका. तुझी शपथ गेली खड्ड्यात. कळलं?
किती झालं डाव किती झालं तुम्ही दोघांचा रमी खेळ बसा तिकडे कोपऱ्यात तोडाने विचारणार किती झाले म्हणून पॉईंट एक मिनिट बाळा केजी किंडर गार्टन नाव ऐकलंयस कधी काय काय किंडर गार्टन नाव ऐकलंयस ऐकलंय काय ते हार्बर लाईनचं रेल्वे स्टेशन आहे. टेकिंग सर्कल रे सॉरी किंड गार्डन हा केजीचा फुल फॉर्म आहे लक्षात आलं तुला हा एक जर्मन शब्द आहे याचा अर्थ काय लहान मुलांची बाग यावरून किंड गार्डन केजी हा शब्द उदयास आला कळलं तुला आता मला सांग मॉन्टेसरी म्हणजे काय ऐकला शब्द मॉन्टेसरी म्हणजे अरे मॉन्टेसरी हा शब्द कुठून आला मारिया मॉन्टेसरी नावाची एक बाई होती 20व्या शतकात तिने लहान मुलांना कसं शिकवायचं याची टेक्निक शोधून काढली कळलं का तर तिच्या नावाची आठवण म्हणून हा शब्द प्रचलित झाला मॉन्टेसरी लक्षात आला तुझ्या मला एक गोष्ट सांग रे शाळा काढायची ही कल्पना कोणत्या क्षणी तुझ्या डोक्यात आली काय डोक्यात आहे तुझ्या मनात? अगदी खरं सांग. हा. थोडं लांबरा भीती वाटते मला. सांग, सांग, काय झालं आता बघा ना पोरांना आहे ना म्हणजे माझ्यावरून सांगतो त्यांच्या मनाप्रमाणे वागायला मिळत नाही है ना बरं हा म्हणजे मी 8वीला असताना हा. 3 वेळा नापास झालो बरं शाळेने मला काढून टाकलं चुकलं शाळेचं चुकलं ना? चुकलं ना चुकलं प्रिन्सिपल करायला पाहिजे होतं तुला करेक्ट पुढे हा बरोबर आहे मला शाळेतनं काढलं तेव्हाच मी ठरवलं यांनी मला शाळेतनं काढलं मी शाळा काढणार. अच्छा हा मग शाळेत असणार काय तुझ्या माझी शाळा एकदम फ्री असणार हा. पोरांना त्यांच्या मनासारखं शिकायला मिळणार आहे. म्हणजे? म्हणजे आता गुरुजी वर्गात येणार पोरांना विचारणार ए मुलांनो आज शिकायचं आहे का पोरं बोलले नाही ओके येतो म्हणून सर निघून जाणार. हे असं रोज होणार हो रोज होणार. अशी शाळा असणार आहे माझी. शिक्षण कधी होणार शिकवायचं कधी ते होईल ना शिक्षणाचं काय एवढं हा ये जो खुले आसमान के नीचे जो दुनिया है ना वो सबसे बड़ा स्कूल है चौगुले बाबू. बरोबर आहे बघ हे बघ बरोबर आहे, हा. बाबा, बरोबर हे या मला माहित होतं ना याचा अभ्यास करून आलो आपण मग तुला खरंच हा माहिती? हे मला हमरो का सामने हिंदी बोलतो हमरो का प्रभु वर्ड है हमरो का हिंदी का हमरो का सामने ये नहीं करनो का है ते माहित आहे मला पण मला माझ्या स्वप्नात शाळा सुरू करायची आहे आणि त्यासाठी मला चेतना असिस्टंट म्हणून लागणार आहे चेतना असिस्टंट म्हणून लागणार हा, आहे माझ्यासोबत. एक मिनिट मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय बच्ची इंटरनॅशनल. आणि शाळेचं ब्रीदवाक्य काय मरतो का काय मी आणि प्रार्थना काय शाळेची बच्ची पोलीस सगळे असे सगळे रणांगणात करणार हे तुझं फॅकल्टी काय तुझी फॅकल्टी कळणार नाही तुला शिक्षक कोण तुझे सगळं फिक्स झालं सगळं. काय काय शिकवणार सांग हे बुजगणितला श्याम बांगर आहे. बुजगणितला श्याम बांगर आहे श्याम बांगर श्याम बांगर हा. जिचं गेल्या आठवड्यात आधार कार्ड निघालं आधार कार्ड नावाचं काही असतं हेच त्याला माहित नव्हतं तो तुझा बुजगणिताचा कोण आहे तो शिक्षक. प्रोफेसर आहे हा, शिक्षक हा, आहे हा. अजून कोण काय काय शिकवणार आहे आणि ते मराठीला अरुण कदम आहेत. कोण आहे अरुण कदम यावर मला काहीच रिॲक्ट नाही व्हायचं पंच पडला तरी चालेल पुढे अजून काय कोण कोण आहे कोण कोण सांग प्राजक्ता माळी पण आहे. प्राजक्ता मळी या शाळेत काय शिकवणार आहे ती ती काय शिकवणार नाही मग? पण पोरांना शाळेत यावंसं वाटलं पाहिजे म्हणून तिला ठेवलं शाळेत. एवढ्यासाठी प्राजक्ता मळी हवी आहे? म्हणजे ते डोक्यात आणि ती तयार झाली हा, करायला ती तयार हे झाली. प्राजक्ता काय आता ह्याच्यावर बोलायचं हे चुकतं तुझं झालं तुझं सांगितलं मला हा. चला निघायचा उशीर होतोय. मुलांना असलेले 7 विषय कोणते आता आता मला 7 विषय सांगायचे तू जायला मी नाही मोकळं तू जायला मोकळं. माहिती आहे. 7 बरोबर विषय आहे. सांग. ये, सांग, 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 जवळ बरं, येत आहे सांग. तुला. तो मारून अरे लांब- लांब- मार, अरे बाळा, उत्तरं नीट दे ना मग कशाला मारेन मी हा, हा. हा? दे दे हा 7 विषय मराठी मराठी ठीक आहे मराठी नाहीये तो मराठी आहे पण ठीक आहे तुला देतो बेनिफिट ऑफ डाऊट देतो तुला इंग्रजी इंग्रजी हिंदी ओके आता उरलेले 3 आले 3 आले हा बरोबर हा आणि इतिहास भगलू इतिहास आणि भगलू भगलू तुझा कट्ट्यावरचा मित्र आहे भगलू नाही काय? इतिहास आणि भूगोल इतिहास भूगोलला भगलू म्हणतोस नाही, तू? sorry, sorry, इथं- इतिहास म्हणतोस आणि नाही पुढे सांग पुढे काय ते हे शरारा छान आहे की शरारा आहे छान आहे की हा कुठला विषय आहे ते आहे ना शारीरिक शिक्षण शारीरिक शिक्षण हा शरारा छान आहे ही याची अक्कल शरारा छान आहे की? थोडं लांब थांबा ना. अजून सांग अजून विषय सांग, पटपट सांग. हा, हा, काय 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 विमान तुझा बाप बसला होता विमानात त्याच- विमान काय विज्ञान सॉरी विज्ञान हा विषय आहे. विज्ञान. विज्ञान कधी गेलं लांब विज्ञान कधी गेलं नाही न्यूटन ऐकलंयस हा काय गिअरला असतं ना गाडीच्या तो न्यूट्रल
गेअर न्यूट्रलला असतो. न्यूटन ऐकलंयस का? सिद्धांत असतो न्यूटनचा, पण काही येत नाही. येत नाही बाबा, त्याला तू- मला सगळं येते. सगळे येतं? येतं सगळं. न्यूटनचा सिद्धांत सांग. जायला मोकळे तुम्ही दोघे, जायला मोकळे सांग. ऐका ना, मला ना थोडं म्हणजे सुरुवातीचं माहित नाही, शेवटचं माहित आहे, तेवढं सांगतो ना प्लीज. मला सुरुवात ठीक आहे. शेवटचं वाक्य काय? शेवटचं वाक्य सांग. सिद्धांताचं शेवटचं वाक्य काय सांग. न्यूटनचा सिद्धांत. हा, मी शेवटचं सांग. वाक्य सांग. न्यूटनचा सिद्धांत. हा, याला न्यूटनचा सिद्धांत म्हणतात. अरे मी मारून कंटाळलो रे याला, मारून कंटाळलो. जा बाबा, येत जा बाबा जा. खरंच नाही रे, तू नको रे बाळा, तू शाळा बिळा नको. का भानगडीत पडतो शाळा काढायच्या? अरे एवढं सोपं नसतं ते बाळा. शाळा असते ना, अख्खा देश घडवते, अख्ख्या पिढ्या घडवते. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहितीये का? 30 सेकंदाचे रील करणारे तुमच्या पिढीचे आदर्श आहेत. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नाव ऐकलंयस? अरे 5 सप्टेंबर आपला शिक्षक दिन असतो ना, तो त्यांची जयंती असते, त्यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या नावावरून अख्खा देश आपला ती साजरी करते, शिक्षक दिन म्हणून. काय तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय? थोडा मोठ्यांची नावच तुम्हाला माहित नाहीत. नुसतं एन्जॉय करायचं. हे हा टाकतोय आपण फॉरवर्ड करायचं, हेच तुमचं आयुष्य आहे. सकाळी उठलं ना की सोशल मीडियावर जायचं आणि व्हॉट्सअपवर फुले टाकायची. ही घे तुला फुले, ही तुला फुले. अरे नुसती फुले फुले करता, पण सावित्रीबाई फुले कोण आहे, ज्योतिबा फुले कोण आहेत, त्यांचं काय कार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्यायची इच्छा कधी केली आहे तुम्ही? कधीच नाही. अरे स्त्रियांची पहिली शाळा ही त्यांनी सुरू केली. त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घेतली, म्हणून आज या सगळ्या मुली, तुमच्यासारख्या मुली शाळेत जाऊ शकतायत. हे माहिती होतं तुला? माहिती करून घ्यायला हवं होतंस मग तू. कळलं बाळा? फार मोठी मोठी लोक आहेत ही. त्यांची आधी माहिती काढा आणि मग सगळं करा पुढचं. जा बाळा जा. माझी इच्छा आहे तुला तुडवायची, पण नाही तुडवत. जा जा. काका, हा मला एक गोष्ट कळली आहे. हा, मी शाळा नाही सुरू करणार. शाबास. शाळा सुरू करणं सोपं काम नाही आहे. मग तुझी लायकी कळली की नाही तुला? हा, आपल्या लायकीप्रमाणे काम करावं आपण. हा, मी महादिव्यालय सुरू करणार आहे. काय? महादिव्यालय कॉलेज. क्या बात आहे! बच्ची इंटरनॅशनल दिसली आम्हाला. कहर प्रसादा. बहारदार, फार मजा आली. प्राजक्ताला ज्या कारणासाठी तू शाळेत घेणार होतास ते फारच रंजक कारण होतं. तुझा या स्किट मधला वावर इतका गोड असतो गौऱ्या, की सतत असं वाटतं की यांनी मार खाऊन का होईना पण शेवटी काहीतरी ज्ञान पदरात पाडूनच जावं इथून. आणि तेच काम समीर करत असतो. आणि आज तुझी रंबी खेळून झाली असेल तर बोलतो तुझ्याबद्दल. फॅन्टॅस्टिक. तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब असतं. सम्या, अनेक वर्ष अनेक स्किट्समध्ये तुझ्या कपाळाबद्दल तू स्वतःच लिहितोस. कधीतरी एकदा त्या कपाळावर ज्या भाग्याच्या 3 रेषा आहेत त्याबद्दल पण बोल. पहिल्या रेषेवर लिहिलंय जातिवंत नट, दुसऱ्या याच्यावर लिहिलंय सिद्धास्त लेखक, तिसऱ्या रेषेवर लिहिलंय उत्तम माणूस. त्याबद्दलही बोल कधीतरी. क्या बात. फार लाजवाब, खूप मजा आली. सई. चेतू, तुझ्या या कॅरेक्टरमुळे मीच इतके वेळेला असं असं करत असते. इट इज व्हेरी कंटेजियस. फार आवडतं मला तुझं हे कॅरेक्टर. आणि आम्ही दरवेळेला उत्सुक असतो की आज काय युक्ती आहे, आज गौऱ्या कशावरून मार खाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला सगळं आम्हाला माहित असतं. म्हणजे पशाजी तर म्हणतात सांगतो बरे, म्हणतो बरे, तरी सुद्धा ते ऐकायला कान आतुरलेले असतात. आणि त्या ऐकल्यानंतर तेवढीच मजा येते जेवढी दरवेळेला. तर किंबहुना मजा वाढते. याचं श्रेय तुम्हाला आहे, कलाकारांना आहे. आणि शेवटचं प्रबोधन पण छान होतं. फार मजा आली. मस्त, सुंदर. मंडळी, मोरे फॅमिलीच्या तावडीत नेहमीच कोणी ना कोणीतरी सापडत असतं. आज त्यांच्या जाळ्यात अडकलाय एक गुणी कलाकार. विनोदाची ही भट्टी जमवायला आपल्या समोर येत आहेत नेहमीचेच आपले पट्टीचे कलाकार. ए बाबू, हे ओळखलंस काय ना? हे बघ ओळखलंस काय? ओंकार राऊत. अरे ओळख. अरे ते नाही, परवा उघड्याने फायटिंग करत होते ते टीव्ही मध्ये. हो चला शर्ट काढायचं. ओळख बरं आहेस ना? नाही ओळखत आहे, कशाला उगाच फोर्स करतोय? नाही नाही, त्याने ओळखला नसता. काल बांगडा खाल्ला नाही ना, पोटात आणीबाणी चालू आहे त्याच्या. तू घर दाखव ना बाबा. विसरलो तो. इकड्या या मोऱ्यांचा घर. ओ मोरे.
काय हो काय नारळ सोलता वाय नाही तुझ्या आईची तर दागाड सोलताय दिसत नाही नारळ झुलतोय का मोऱ्यांनु जरा आजूबाजूला बघा कोण आलाय कोण नाही आलाय. गोंधळा असं काय करता वाय काय? काल फोन केलेला तुम्हाला शूटिंग आहे घरामध्ये तुमच्या. हा होय काल फोन आला होता का होय होय ते ज्या पिक्चरचं शूटिंग आहे ना हा त्याचे हे हिरो आहेत नट आहेत काय मग चेहरा बघा त्यांचा नीट. नाही बुवा परवा टीव्हीवर उघड्याने फायटिंग करत होते ते. ही ओळख नाहीये माझी. मी ओंकार राऊत हा actor आहे. नमस्कार नमस्कार हा. ओमकार राऊत ओंकार राऊत हा, ना हा. ते काय आहे बाहेरचे सीन सगळे मारून झाले हा. ना की मग ह्यांचे सीन घरात मारणार आहेत. हा होय हा यांचे सगळे सीन घरात आहेत होय. तर ते जरा इथे बसणार ते फील घेतात काहीतरी जागेचा. हा, ते येऊन हा? येऊन जरा सांभाळून घ्या. अरे घ्यायला काय आहे? हा. बस काम आहे आमचं हा. पाहुण्यानू तुम्ही इथे बिंदास बसा. मी बसतो लवकर पाठवून दे सगळ्यांना. बस करा म्हणा वायर सीन आता. पाठवतो आपलाच माणूस आहे. होय होय. पाहुण्यानू. हा होय होय हा, जरा. हा हा बसा बसा पाहुण्यानू बसा पाहुण्यानू हा वाई चाय मारणार काय नका एवढी चालेल ना चालेल. मी एक काम करा असं बाहेर गेलो ना की डाव्या साईडला जा तिथं मोहनची टपरी आहे, तिकडे जाऊन मारायची आहे. आणि आम्हाला पण पार्सल ना आम्ही घरात 3 माणसं आहोत. 3 स्पेशल सांगा त्याला काय समजलं. मी आणू. हा मग आता तुम्हीच म्हटलं ना चाय मारणार म्हणून. अरे पण तुम्ही विचारलात ना मला चाय मारता हो काय म्हणून मी म्हणाला मारता. मला वाटलं तुम्ही आणून देणार आहे. नाही नाही दिली असती पण आमची चूल बाजारात गेली ना. चूल बायको मालवणच्या बाजारात गेली. अच्छा काय आहे तिची थोडी मालवणी संपली ना ती विकत आणायला गेली. ये, ये. अंगण वाटतं बाई. हा, काय खरं नाही. कळणार नाही तू का तर चांगला थोबडा उगोया. चल लवकर. पाहिजे होत ना. काय झालं? माझ्या आपल्या घरातील टीव्हीतले काय त्या? हे तेच आहेत ना ते काय तर नाव तर विसरलोय बघा. तर हा नाव आहे ना हा आता ओंकार 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 स्वरूपा. ओंकार स्वरूपा नाही ओंकार राऊत नाव. कालच तुमका ना टीव्हीवर बघलोय उघड्यान फायटिंग करत होतात ना टीव्हीत बघलंय काल मी. नाही. बसा तरी तुम्ही उभे किती बाय बसा बसा. हो काय हो चाय बी विचारलास काय पाणी तरी द्यायचा. बघ बाय माझं तुमचं काय करून काय नको असं झालं मग. नाही त्याचं काय करू नको. इकडं नवरा आहे तेवढा लक्ष ठेव. नुसती आल्या त्याच्यावर चेकाली आहे. अगे बाय का अगे बाय लाज वाटता असले लाज वाटता. लाज वाटता काय बोलतास ती परवीन बघायला तुम्ही चकाळत असते. आता परबिनीचा इथं काय आहे परक्या माणसावर परबिनीचा इशे आणि परक्या माणसाजवळ तुम्ही माझा बोलतास बोलता परबिनीचा इशे काय मला अरे हिला सांग सारखा परबिनीचा इशे काय तुम्ही गप्प बसा, त्याच्याबद्दल माझ्या जीवाची बोलतास घाल मेल होते अरे दुसरं थांबा काय ना ना. तुम्ही. मी बाहेर जाऊ नाही का? नाही बसा तुम्ही. हो, नाही, नेहमीच बसा, आहे. हो. थांबा 1 मिनिट. मी ना ह्यांना कुठेतरी बघितलं वाटतं. ओ काका तुम्ही तेच आहात ना है ना. हो. ते सिनेमा सुरू होताना सुरुवातीला असे बसलेले असतात ते है ना. है ना? आणि ते सिगरेट ओढतात. नाही नाही घे बाय नाही नाही तुम्ही सिगरेटी पिता. असं नाही चावट का विचारताय तुम्ही. असं नाही असं काय पित नाही मी. नाही. बाळा तो मी नाहीये तो मी का असेल. नाही रे मेल्या मी वाटतो का बघ तसं मी नाहीये तो. मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत काम करतो बाळा. अच्छा अच्छा नाही नाही तो ओळखणार नाही तुम्हाला. का म्हणजे असं ते 9 ते 9:30 आहे ना प्रसाद ओगला ही बघते आणि 9:30 ते 9:57 मी सई तामणकरला बघतो का नाही. आणि मग उरलेली 3 मिनिटं हायता प्राजक्ता माळीशी गप्पा मारता. आमका सांगता तिच्यावर लग्न करून ना सून म्हणून आण तिचा. अरे बाप लय प्रेमात पडलोय माहितीये लय का? प्रेम आहे. आम्ही त्याला म्हटलं नको नका असं नादाला लागू. ती काय आपल्यातली नव्हे ना. माहिती ती कशी खोटी बाई आम्ही कसं म्हणजे वास्तववादी का नाही माणसा. अहो कसं का बोलताय तुम्ही खोटं का म्हणताय तिला. अरे, नाहीये खोटी तिचं. म्हणजे टीव्हीत दिसत म्हणजे खोटी नव्हे. अहो तसं नसतं मोरे. म्हणजे मी पण टीव्हीत दिसतो मी खोटा आहे का असं काय नाही. चांगली मुलगी आहे ती. चांगली असेल तर मग विचारून टाका उडवून टाकू पुढे होय जाऊन. तर. अजून लहान आहे. अरे तुम्ही म्हणजे होय, होय. इथे माझं ह्याचं राहू द्या. छान आपण करून टाकूया. तुझा आणि
प्राजक्ताचं करून टाकू. हा एवढं बघ. चला आता ना एक मला जरा म्हणजे घरात खूप सीन्स आहेत माझे, तर मला जरा फील घ्यायचं होय, ते बोलले. थोडं झोन घेतो मी, फील घेतो. होय तर घ्या. थोडी शांतता. एकदम दत्त्या मेल्या आवाज करू नको. हा अंग शांतता होय. हो तुम्ही तर. पण बोल नका. नाही मी कशा बोलतो. हा घबरा. तुम्ही घ्यावा हवा तेवढं फील घ्यावा. हो हो. तू बोलू नको अजिबात. तुम्ही बोल नका, तुम्ही लय बोलत अरे, डिस्टर्ब केलं असं तर वाचतील कसं? तुम्ही Feel करता. करता. Feel करता. कशी काय करणार? काय बोलतो? कशा तुमच्या तोंडातला पाहिजे? शांतता शांतता. शांतता. थँक्यू. तुम्ही बसा, बसून बसा. ए दत्तू लाज वाटते की उठ. त्यांच्या बाजूला बस. इकडे बस. चल. बसा बसा. बस. हा हा ठीक ठीक आहे. बसा बसा तुम्ही. हा हो हो ठीक आहे. दत्त्या आई काका ना तोत्रा बोलतो. तोत्र बोलत नाहीये मी, स्पष्ट बोलतो मी. नाही नाही तसला नाही. तोत्रा म्हणजे ते नाही काय त्या गुरुजी बोलतात स्तोत्र 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 का बोलीन मी? तुम्ही आता तोंडातल्या तोंडात फुट- मी मनन करतोय, मनन. म्हणून. हो पप्पानो, ते मनन म्हणजे काय? त्याचा फंबल पडला. अरे मनन शब्द आहे असा मोरे. म्हणजे- फंबल काय पडला? अरे शब्द आहे का? मग मला फक्त नमन एवढाच शब्द माहिती आहे का नाही? म्हणून माहिती. तुमचं अख्खं आयुष्य ना कवी शब्दांवर सुरू आहे मोरे. काय समजली आहे काय? फर्टिलायझर एका शब्दाने पाठ फिरवली ना बोंबलत बसाल. वाचू द्या जरा. हे ऍक्टरांनु काय तर जरा मोठ्यान वाचा ना. कशाला? मोठ्यान वाचा, कानापर्यंत येईल. हाय ते वाचतात नाटकाचा आता हे सगळा. पण तुम्ही वाचलात तर कसा व्हेरिएशन समजताला ना. हा वाचतो वाचतो. नीता काय चुकलं माझं? वाचू द्या. वाचा वाचा वाचा. मी कुठे कमी पडलो? त्या पॉज वर्कआउट करता येत नाही. फिलिंगच नाही. फिलिंग येणार कुठल्या? काय पॉज काय वर्कआउट करायचंय? नाही म्हणजे कसं आहे, हा? मी कुठं कमी पडलो याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. वेगवेगळे अर्थ आहेत ना, तर इथनं आलं पाहिजे. काय हा, काय अर्थ काय सांगा? अर्थ म्हणजे हा सांगा ना. म्हणजे आता काय ना, गीता एक तर नीता असं नाव आहे, गीता असं नाव नाहीये. नाही म्हणजे नीता, नीता 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 केव्हाय माझे असा मध्ये पॉज दिला पाहिजे म्हणजे ती अशी रिॲक्ट होते. बघा बस बस. मी कुठं कमी पडलो. कमीवर जास्त जोर नाही द्या. म्हणजे कमी म्हणजे कसा तो शब्द कमी आहे ना, त्याला व्हॅल्यूज नाही. काय समजलं? आणि ते कुठे कमी पडलोय ना, ते कसं घ्यायचं? पडलो. हा असं. जेवणानंतर खरकट पाणी टाकताना बघितलंयस तू? हा. तसाच टाकेन तुला मी. पहिलं असा अभिनय करायचा असतो. पहिलं असा. नाही आता मेले. अरे तुम्ही काय सांगताय मला? फिलिंग त्याशिवाय फिलिंग असं नाही होत. काहीतरी मला सांग. मला प्लीज वाचू द्या. मला डोक्यात त्रास देऊ नका मला. मी थोडासा सुचवू काय? हा आता सांग. हा तुमचा सांगा. चेहऱ्यावर दिसतच आहे तुमच्या. खूप बोलायचंय. बोला. खूप नाही बोल. हा. काय आहे नीता? काय झाला काय ना? हा, कसं हा. बोल? गो नीता गो खडे झालं. गो हडे ये काय झाला? तू का माझ्यात काय कमी वाटला काय? हाय 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 असं जरा केलास तर कसं कॉमेडी होत चली ना. अरे पण पिक्चर सिरियस आहे ना. आणि मी माझं कॅरेक्टर मालवणी का बोलतय? मुळात मी नाहीये मालवणी. नाही. मी शहरातला मुलगा आहे, तर मी मुंबईतली भाषा बोलणार आहे की नाही? नाही ता बरोबर आहे. भाव समजून घ्यावा. मला नका सांगू भाव. तुम्ही काय समजायचंय ते. चिडू नको तुम्ही. वाचा आपला. हे त्यांना तारा देऊ नको. चिडायला लावताय तुम्ही मला. इथे मी सीन करायला आलो. इथे नाही, बरोबर. शूटिंग आहे माझं. प्लीज त्रास देऊ नका. मला वाचू द्या. वाचा. पाणी देऊ काय थोडा? काही देऊ नका बाई. तुम्ही प्लीज थांबा. नाही. तुम्ही शांतता द्या फक्त. मी पितोय. इकडे आणून ठेवलंय यार. असो. नीता मी कुठे कमी पडलो? तू मला सोडून चाललीयस नीता. तुझ्याशिवाय माझं पान हलायचं नाही आणि तू मला अख्खं आयुष्य सोडून जाण्याची आता स्वप्न बघतेस. दत्तू पिक्चर पडणार 100%. काय मुख्य नटात दमच नाही. हो काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? म्हणजे आता लोक कसं जेवून गाऊन पिक्चर बघायला येणार, तर त्यांना आवाज पोचला पाहिजे ना. अरे डबिंग असताना पण पोचणार आवाज. आता कसं आम्ही आता एवढं नमानात नाही दशाचं काम करता, माझा आवाज कुठपर्यंत पोचतो? तुम्ही बोलत काय राहिला? करून तरी दाखवा. शंकासुरा असा पुढे ये. अरे माझ्यावर तू लढाईला तयार हो. काय समजला? असा आवाज असला पाहिजे. अरे दशावतारात काम करतोय का मी? नाही, काय मी असं नीता कुठे असं करू का मी? मूर्ख माणसा.
चांडाळले चांडाळले माझ्याशिवाय तुझं पान हलत नाही आणि तू अख्खं झाड हलवायला निघाले. आणि कोण तो रॉकी तुझा यार असं हा विहिरीजवळ त्याला भेटायला जातेस. त्याला भेटू दे. त्याचं तुकडं तुकडं करून टाकीन. अरे कोण रॉकी? कुठली विहीर? काय बोलताय तुम्ही? कसले तिकडे तिकडे करताय? अरे साधी सरळ फिल्म आहे ती, मला सोडून जाते आणि मी तिला थांबवतोय. अशी सोपी फिल्म आहे, काही बोलत आहे तुम्ही. पण ते डायलॉग अंगावर यायला नको. आली आली पाहिजे का ना. ती मला सोडून जाते, प्रेक्षक टाळ्या का वाजवतील रे? येणारच काय जरा? चॅनल कुठे? डायरेक्टर कुठे? चिडत नाहीये मी, मला डोक्यात सोडून जाते आता. आता काय वाटतं ना, त्या माणसाक ना ऍक्टिंग जमनाच नाही. टीव्हीवर तो काम करताना तो यांचा जुळो भाऊ असतो. हे क्रेडिट घे. गप्पा बस, गप्पा बस. मी जुळा भाऊ नाहीये, मीच आहे तो. माझा जुळा भाऊ वगैरे असं कोणी नाही. मी अभिनय करतो तिकडे. ए हॅलो रे, मी तुझ्या फिल्म मध्ये कामच करत नाहीये, कळलं का? मला ह्या घरात काम करायचंच नाही. मी चाललो रे. तुम्हाला काय करायचंय? काय धमाकेदार परफॉर्मन्स प्रसाद दा. मोरे, कधी कधी तुझं कन्व्हिक्शन एवढं प्रचंड असतं की इथनं बाहेर गेलात ना की डाव्या असं म्हणून तू उजवात दाखवतो. हा क्लास. पण टेरिफिक कन्व्हिक्शन. रसिका, सुरुवातीला तुझ्या भाषेवरनं तुझी चेष्टा करण्यामध्ये मी पण होतो, पण आज मीच तुला या खुर्चीत बसून सांगतो की तुझी या भाषेवरती हुकमत दिवसेंदिवस खूप चांगली वाढायला लागली. दत्तू लाजवाब. आणि तुझा जो त्रागा वाढत गेला ओंकार हळूहळू तो फार फार रंजक झाला. वंडरफुल. मजा आली, खूप मजा आली. मंडळी, विनोदाची ही अशीच चौफेर फटकेबाजी करण्यासाठी पुन्हा येणार आहोत, पण पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.